जस्ट शट अप, ओके? जस्ट शट अप. इथे मी तुझ्यासाठी प्रेमाने अशी छान रेडी होऊन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करते आणि तू तू खुश व्हायचं सोडून तू मला फेल्युअर म्हणतोस. मला फेलियर? बेबी चिल चिल चिल. मी तुला फेलियर कधी म्हणालो? चिल. आत्ता इतका वेळ जे काही बोलत होतास ते काय होतं? कसा बोलत होतास माझ्याशी तू? सगळ्या बायका सुगरण आहेत मी सोडून. बेबी मी तुझी मस्करी करत होतो आणि मी तुला मस्करीत चॅलेंज केलं, ओके? पण तू ना अशी एकदम सोर लुझर आहेस. तुला तुझी हारच मान्य नसते. एक्सेप्ट कर ना हरली आहेस तर. यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? चिडण्यासारखं हे आहे रोहन की तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करते मी इथे आणि जरा सुद्धा कदर नाहीये. अधीरा अधीरा ऐक, हे बघ मला रिझोटो आवडतं पण ते रेस्टॉरंट मधलं. तर तुला जर एखादी गोष्ट नाही येत तर तू का त्यात टाइम आणि एनर्जी वाया घालवतेस तुझी? आय एम सॉरी. यू नो व्हॉट, माझं चुकलं. यू आर राईट, आय एम रॉंग. ओके, मी ना असं काही करायलाच नको होतं. मला वाटलं होतं तू दमून जेव्हा घरी येशील ना तेव्हा हे बघून तुझ्या चेहऱ्यावरती स्माइल येईल, पण तुला काहीच फरक पडत नाही. अरे जो काही फरक पडतो ना तो सगळा मलाच पडत असतो. काय चाललंय? हा? काय चाललंय? काय झालं? कशाला आधीरा चिडचिड करतेस तू? बिचारा थकून आलाय तो. उगीच त्याच्यावर वैतागतेस तू. कर ना तुझं काम. ऑफकोर्स तुम्हाला माझाच वैताग दिसणार आहे आता, पण तुम्हाला तुमचा मुलगा किती इनसेन्सिटिव्ह बोलतो हे तुम्हाला अजिबात कळणार नाहीये. अँड यू, आय एम सो सॉरी. चूक माझीच आहे. तुला सरप्राईज करायला गेली बट नेव्हर अगेन. ए आधी अगं आधी हे काय आहे? याला काय अर्थ आहे का? आता कोण करणार हे सगळं? मला येत नाही आणि हा पसारा कोण ओळखणार? मी नाही करणार हे सगळं. करा तुम्ही. ए ऑन गॅस बंद कर. काय हो अशी निघून गेली? मी खरंच मस्करी करत होतो याच्या बरोबर. अरे बाबा ते सगळं ठीक आहे पण एकदा बघायचं ती मस्करीच्या मूडमध्ये आहे का नाही ते. हा, तू इथं भरून काय करतोयस? जा जा आणि तिच्याशी बोल, व्यवस्थित बोल. हा, काय करताय तुम्ही? अहो ती पिन अडकलीये, निघत नाहीये. पण मग राहू देत ना, कशाला काढताय? अहो ती कोमेजून चालली आहेत आता. हो पण सुंदर दिसतंय तुमच्यावर. असं करा, माझ्याकडे द्या, मी माझ्या वहीत ठेवून देतो. काय करताय तुम्ही? आज तुमच्यावर खूप प्रेम येते मला. खरंच. सोडा ना, दरवाजा उघडा आहे. मग मला तर कोणी दिसत नाही इकडे. असं नका ना बघू माझ्याकडे. अहो असं काय करताय? माझी बायको इतकी सुंदर, इतकी कंपोज, इतकी हुशार, बुद्धिमान. बापरे. नाही खरंच, मला ना या गोष्टीवरती कधी कधी विश्वास बसत नाही. म्हणून मग मी तुमच्याकडे बघून खात्री करून घेतो की तुम्ही खरंच खऱ्या आहात ना. हो का? बरं. आता तुम्ही का बघताय माझ्याकडे? मी बघतोय ना तुमच्याकडे, तुम्ही नका बघू. मग असं कसं? माझा पण तर नवरा आहे ना, हँडसम, वेल ऑर्गनाइज्ड, वेल मॅनर्ड, शिस्तप्रिय, बस 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 बस. दूरदृष्टी असणारा, कार्यक्षम, वक्तशीर. त्यामुळे मलाही बघत राहावं असं वाटतं त्याच्याकडे. बापरे, एवढं प्रेम स्वानंदी मॅडम. ठीक आहे, मग आपण असेच एकमेकांकडे बघत राहूया प्रेमाने. चालेल. बघा, ब्लिंक करायचं नाही. तुम्ही ब्लिंक केलात की तुम्ही हरलात. आता तर बघूच या कोण हरतंय. अच्छा, बघूया. कुठे चाललीस तू अधीरा? अधीरा मी तुझ्याशी बोलतोय. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. का? एवढं चिडायला काय झालं तुला? काहीच झालं नाही. हा, आता इथे इथे काहीच नाही झालं.
हे असं रिॲक्ट करणं एवढं काहीच नव्हतं झालं अधीरा. मग ठीक आहे फाईन. मग मग बोलायला काही उरतच नाही ना. दिस इज नॉट फेअर अधीरा, दिस इज नॉट फेअर. तुम्ही मस्करी करत होतो, वातावरण चिल करायचा प्रयत्न करत होतो, पण तरी सुद्धा तू माझ्यावर चिडतेस. हे बरोबर नाहीये. इनफ इनफ. हे बघ ध्रुव, तू आता काहीच बोलू नकोस, कारण ना माझं डोकं फिरलेलं आहे. सो तू परत काहीतरी बोलशील आणि मी परत तुला काहीतरी बोलेन आणि तू हर्ट होशील. हर्ट होशील? मी ऑलरेडी हर्ट झालोय तुझ्यामुळे. सिरियसली रो, तू ऑल पीपल तू हर्ट झालास. ओके अधीरा ऐक ना, तू प्लीज एकदा माझं. हो, आणि समजून घे. राईट, आय न्यू इट. हेच म्हणणार, मला माहिती होतं. रो तेच करतेय मी. जेव्हापासून मी या घरी आले ना, तेव्हापासून मी समजूनच घेते. मी तुला समजून घेते, मी आईला समजून घेते. आई कशाही वागतात, कशाही बोलतात, आणि मी ते समजून घेते. कसं वागता या तुम्ही, कसे बोलता. पण मग शेवटी हेच होतं ना की अधीरा तुला लग्न करायचं होतं ना, सो तू कर ऍडजस्ट. हो, करायचं होतं लग्न मला, आणि हो करतेय मी ऍडजस्ट. सगळं ऍडजस्ट करतेय मी. फॉर गॉड सेक रो, या रिलेशनशिप मध्ये मी एकटी नाहीये, तू पण आहेस. अधीरा अगं तू कुठून कुठे चाललीयस? काय झालंय तुला नक्की? डिसअपॉइंटमेंट. डिसअपॉइंट झाली मी. पण एक लक्षात ठेव रो, तुला जर असं वाटत असेल की तू कसंही बोलशील माझ्याशी, कसंही वागशील आणि मी ते सगळं सहन करेन, इट इज नॉट गोइंग टू हॅपन. कमालात तुम्ही. मी अचानक कौतुका करायला लागलायत. अचानक नाही सोनाली मॅडम, प्रत्येकाला दिवसाचे 24 तास मिळतात, बरोबर? पण त्या 24 तासात तुम्ही किती गोष्टी करता. म्हणजे बघा, तुम्ही घर सांभाळता, आमच्या सगळ्यांची काळजी घेता, नोकरी करता, वृद्धाश्रमात जाता, शिवाय तुम्हाला प्रपोज करताना जी झाडं तुम्ही लावली होतीत ना, त्या झाडांची सुद्धा तिथे जाऊन काळजी घेता. बापरे, केवढं करता तुम्ही एका दिवसात. नाही वर्क होते. काय? मी डोळे मिटणार नाहीये. अहो पण तुम्ही डोळे मिटावं म्हणून हे करत नाहीये. मला मनापासून तुमचं कौतुक वाटतं म्हणून मी हे सांगतोय तुम्हाला. खरंच? खरंच. अगदी खरं. अहो तुम्ही हरलात. येस, मी जिंकले. अगदी खरं. सोनाली मॅडम, खरं सांगू का, मी रोज तुमच्यासाठी हारायला तयार आहे. आणि कधी कधी आपल्या माणसाला हरवण्यापेक्षा सुद्धा आपण हरल्यानंतर एक जिंकल्याचं हास्य जे त्याच्या डोळ्यात येतं ना, ती बघण्यात जास्त मजा असते. दाजवाडे आता जरा अति होतोय. अजिबात नाही. एकदा बघा तर स्वतःकडे, तुमच्या डोळ्यांकडे बघा. किती सुंदर आहेत तुमचे डोळे सोनाली मॅडम, अगदी तुमच्यासारखे सुंदर आहे. नको ना, बास ना, मला असं ऑकवर्ड होत आहे. असं काय करताय? म्हणजे काय होतंय काय नेमकं? सांगा ना. माझी धडधड वाढते. अरे मग वाढू दे की, वाढू दे, अजून वाढू दे. हो, मग तुमची पण वाढू दे. मी पण तुमचं इतकं कौतुक करत बसेन, आणि बघा मी सुरू झाले ना की मग रात्र उलटून जाईल. सोनाली मॅडम, लग्नानंतर नवरा बायकोनी एकमेकांचं कौतुक केलं पाहिजे. अशाने नात्यातली मुळं घट्ट होतात.